नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या जंगलाचं देणं या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील दिवा आणि दिवारू हा सुंदरसा लेख आपण सोबत अभ्यासू. 1984 मध्ये रसिक या दिवाळी अंकामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. चला तर आपण सुरुवात करूयात लेखाला. दिवा आणि दिवारू. सांजवातीची वेळ. माळ रानातून आमची बैलगाडी जाते. मुक्कामाचं ठिकाण आता जवळ आलंय. मी आईच्या मांडीचं उसं करून वर आभाळात पाहतोय. गाडीच्या चाकाचा करकर आवाज, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नादलुब्ध स्वर, चंद्राची कोर आणि चांदण्या माझ्या बरोबरच येतात. आई म्हणाली, बेटा दिवा कर, असं तिन्ही सांजा पडून राहू नये. उठ, बघ समोर तो देवीचा माळ दिसतोय. मी उठून बसतो. चोहीकडे पाहतो. उजाड माळरान, बोडके डोंगर, अधूनमधून दिसणारी छत्रीच्या आकाराची झुडपं, विझलेल्या दिव्यांच्या ज्योतीसारखी वाटणारी वारुळाची टोकं, एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या लहान लहान झांजावाती. हळूहळू अंधारतं. गाडी देवीच्या माळावर उभी राहते. बाबांनी हाताचा आधार दिल्यावर मी हळूच खाली उडी टाकतो. देवीच्या देवळात घंटा वाजते. समोर दीपमाळा फुलल्या आहेत. मी मानवर करून पाहतो. दीपमाळा पार त्या आभाळात गेल्या आहेत. जवळच पिंपळाचा पार. प्रकाशाने पिंपळ उजळलाय. वयाने जेव्हा मी मोठा झालो तेव्हा कळालं की हे हेमाडपंथी देऊळ आहे. तेल पाणी दिलेल्या काळ्या शार मंदिराच्या पार्श्वभूमीवर या दीपमाळा मनात एखाद्या आयकॉनसारख्या कोरल्या गेल्या आहेत. मी आईला एकदा विचारलं होतं, हे दिव्याचं कौतुक मला कोणी पाहायला शिकवलं ग? बेटा, तुझा जन्मच उघड्या रानात झालाय. तिन्ही सांजा शेतावरून परतत होते. इतक्यात कळा येऊ लागल्या. तू तेव्हा पोटात होतास. पाण्याच्या आसऱ्याला ओढ्यात आडोशाला आले आणि तू या जगात आलास. मी मनात म्हणालो, जुळजुळ वाहणाऱ्या निर्झराची साद ऐकली असेल, पाखरांची गाणी ऐकली असणार, पाण्याकाठच्या जांभळी ससळल्या असणार, वर आभाळ आणि अगणित चांदण्या दिसल्या असतील नाही. मग मी आईला विचारलं, मागून तुझे बाबा आले आणि तुला घरी नेलं. बाळंतिणीच्या अंधार कोठडीमध्ये तुझा जन्म झाला नाही. पुढे रांगू लागलास. रांगत रांगत एखाद्या पतंगासारखा दिव्यावर झेप घ्यायचास. त्यामुळे आम्ही दिवा कधीही जमिनीवर ठेवला नाही. तुला खेळणीही अशी कधी लागली नाहीत. दिवसा उन्हा सावली बरोबर खेळायचास. रात्री दिव्यांकडे पाहायचास. पिंपळाच्या पानांच्या सळसळीचा अंगाई गीत ऐकत झोपी जायचास. ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो त्या घरामध्ये गुप्तधन होतं. तुला ते अवसे पुनवेला बोलवायचं. तू येत नाहीस असं पाहून त्या धनावरील नागबळीस तुला बोलवायला आला होता. मध्यरात्री अंधारात काहीतरी धपकन माझ्या शेजारी पडल्याचा आवाज आला. मी घाबरून उठले. तुझ्या बाबांना जागं केलं. त्यांनी दिवा लावला. तुझ्या अंगावरून भला मोठा नागसर्प जात होता. माझ्या रडण्याने तू जागा होऊ नयेस म्हणून तुझ्या बाबांनी माझ्या तोंडावर हात ठेवला. तू मात्र शांत झोपला होतास. मनात मी देवीचा धावा करीत होते. ते गुप्तधन तुझ्या नशिबी होतं, पण तुझाच बळी मागत होतं. तुझी चुलत आजी शकून पाहायची. तिला सारं सांगून विचारलं तेव्हा तिने सांगितलं, हे घर सोडा. आणि तुझ्यासाठी ते घर सोडावं लागलं. केवढा भाग्यवान ना मी. ते धन मिळालं असतं तर आपल्या घराण्यातल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य गेलं असतं ना. माझं असं बोलणं ऐकल्यावर आई म्हणाली, तिन्ही सांजा असा अभद्र बोलू नये बेटा. आम्ही योग्य तोच निर्णय घेतला. पापाच्या धनाचे वाटेकरी झालो असतो, त्याने सुख समाधान कधीही मिळालं नसतं. मी मनात म्हणालो, नागदिवा कसा दिसत असेल बरं? लोक म्हणतात की नाग सापाच्या फणीत नागमणी असतो आणि तो दिव्यासारखा प्रकाशतो. अंधाराची आठवण कधी मनामध्ये जागलीच नाही. प्रकाशात मोठा होत गेलो, एखाद्या वृक्षासारखा. आणि या प्रकाशाचं नातं एक दिवशी कळलं. मैसूरच्या आर्ट गॅलरीमध्ये एक अप्रतिम चित्र पाहिलं. एका सुंदर युवतीच्या हातातील दिव्याचा प्रकाश तिच्या साऱ्या मुखावर पडलाय. चित्रातील सोनेरी तेजपुंज मूर्ती मनात चिन्मय होऊन बसली. जीवनात आपण एखादा सुंदर चेहरा पाहतो आणि तो कधीच विसरत नाही.
कला महर्षी हळदणकरांची ती अविस्मरणीय कलाकृती पाहून असंच वाटलं. जपान देशामध्ये एक सुंदरशी प्रथा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बुद्ध मंदिरातील घंटेचा आवाज ऐकायला जायची. प्रत्येक देवळातील घंटेचा नाद व लय वेगळी. तसंच मला विविध मंदिरातील दिव्यांचं आकर्षण आहे. दिवसा पक्षी आणि रात्री दिवे पाहत भटकण्याची आवड. आभाळात पंख मिटून सूर मारणारा पक्षी आणि दिव्याची ज्योत, दोघांत किती साम्य वाटायचं. गूढ कोकणातील दिव्यांची ओढ मला अजूनही आहे. अलिबाग जवळच्या कनकेश्वर मंदिराच्या शिखरावरील दिवा त्रिपुरी पौर्णिमेला लावतात. तो मी सारी अष्टागरे फिरून पाहिलाय. श्रीवर्धन जवळचे दिवे आगार मला फार आवडलं. हिरव्या कच्च गूढ आगारातून समुद्राकडे जाणाऱ्या वाटेने तिथला आपोआप लागत असलेला दिवा पाहायला मी वर्षानुवर्ष जातोय. चक्रधर स्वामींच्या रिधपुरातील औदुंबरावर वर्षणारी फुलं जशी थांबलीत ना, तसा इथला दिवा लागायचा आता बंद झालाय. आठवतो तो समुद्रातील खडकावर उभा असणारा दीपस्तंभ. रात्रीच्या प्रहरी पूर्णेवर मी एकटाच उभा. ती चीर परिचित गाज, एका मागून एक उठत असणाऱ्या लाटा. त्या लाटा कुठल्या तरी प्रकाशात चमकतात. दिव्याकडे ध्यानमग्नतेने पाहत असताना पायांना लाटेचा स्पर्श होतो आणि मी भानावर येतो. अशाच एका भग्न दीपगृहात राहणाऱ्या जगतविख्यात पक्षीशास्त्रज्ञाची अर्थात पीटर स्कॉटची आठवण होते. अनेक वर्ष तो त्या दीपगृहात राहिला. तिथून त्याने समुद्राचं, खाडीचं, वेलेचं, दलदलीचं, नदीमुखाचं आणि तिथे राहणाऱ्या रानबदकांचं सौंदर्य अहोरात्र पाहिलं. त्यांची लक्षावधी रेखाटनं काढली. रानबदकांची अप्रतिम चित्र रंगवली. आज ती चित्र जगदविख्यात आहेत. एकदा पीटर स्कॉट आणि अमेरिकन लेखक पॉल गॅलिकोची भेट झाली. भेटीमध्ये स्कॉटने दीपगृहातील वास्तव्याची कहाणी सांगितली. त्यावर पॉल गॅलिकोने स्नो गोज नावाची सुंदर व आशयघन कथा लिहिली. त्यावर वॉल्ट डिस्नेने अप्रतिम चित्रपट काढला. ती कथा आणि त्या प्रख्यात चित्रपटाची मला आठवण होते. किनाऱ्यावरील सुरू वृक्षांच्या राईतून वारा ऋणूझुणू वाहतोय. त्यातील दृश्यांची आठवण करीत एक एक पाऊल टाकत मी गावाकडे परततो. नवेगाव बांधाचं तळ विस्तीर्ण तर खरंच, पण गूढरम्य आहे. जेव्हा आभाळात सूर्य नसतो, ग्रह तारे नसतात, पावसाळ्यातल्या अंधाऱ्या रात्रीतले वातावरण ढगांनी अधिक काजळतं, तेव्हा तळ्याच्या गर्भातून प्रकाश येतो. त्या प्रकाशाचं केंद्र कुठे आहे आणि तो दिवा कोण लावतं हे मात्र मला अजूनही गूढ आहे. हळदणकरांच्या चित्रातील दिव्यांच्या सौंदर्याचा खरा अर्थ नंतर अनेक वर्षांनी शेक्सपियरचं ऑथेल्लो हे शोकनाट्य वाचताना मला कळालं. त्याच्या मनात संशय पिशाच्यांचं तांडव चाललेलं. जीव घेण्यासाठी तो झोपलेल्या डेस्डिमोनाजवळ येतो. दिव्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहतो आणि स्वतःशी म्हणतो, मालवून टाक हा दिवा. आणि नंतर तोही, या हाताने कुस्करलेली तुझी ज्योत, हे प्रज्वलित तेजा मी करीन पुन्हा प्रज्वलित, जर झाला मला पश्चाताप दुसऱ्या क्षणी. पण समृद्ध सृष्टीतील द्रोहाची सीमा दर्शविणाऱ्या हे मनोहर दीपा, तुझी ज्योत मात्र एकदा विझली की कायमची स्वर्गात सुद्धा नाही असा दिव्य अग्नी जो देईल या दिव्याला पुन्हा हरपलेला प्रकाश. दिव्याचा आणि सौंदर्याचा सहज संबंध मनात घोळवीत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील कवी नाग देशपांडे यांच्या मेहकरला गेलो. तिथल्या बालाजी मंदिराच्या प्रांगणात उभा राहिलो आणि समोर पाहिलं. नदी पलीकडे माळरानात एक उंच उद्ध्वस्त वास्तू उभी होती. मी बरोबर आलेल्या मित्राला विचारलं, ही वास्तू कसली? तो म्हणाला, कंचनी, म्हणजे वेश्येचा महाल म्हणतात त्याला. मला तो पाहायचा आहे. आता तिथे कोणी जात नाही. उद्ध्वस्त व पडित आहे आणि झपाटलेला सुद्धा. तरीही मला ती वास्तू पाहायची आहे. तुमची इच्छा, चलूया, मित्र म्हणाला. तिथे आम्ही पोहोचलो. मित्र बाजूला उभा राहून सांगत होता, बरं का, कंचनीचा एक पण होता. कसला? इथून 10 ते 15 मैलावर असणाऱ्या लोणार देवीपुढचा दिवा या महालातून पाहायचा. मग तो दिवा तिला दिसला का? मी विचारलं. नाही, तिची इच्छा अपुरी राहिली. महाल एके दिवशी कोसळला. त्यात तिचा शेवट झाला. शिळा होऊन ती पडली.
एका लांब रुंद शिळेकडे बोट दाखवीत मित्र मार्गदर्शक सांगत होता. मी ती काळीकुट्ट शिळा बारकाईने पाहिली. तो दगड कुठल्या इतर ग्रहावरचा असावा असं वाटलं. मी मनात म्हटलं, तिचा अंतच व्हायला पाहिजे होता. गावातील मंदिराच्या शिखरापेक्षा तिच्या महालाची उंची मोठी होती ना. बरं का, आणखी एक मजला चढविला असता तर तिला लोणारचा दिवा दिसला असताच, मित्र सांगत होता. मी मनात म्हणालो, दीपवेडी ती. दिवा पाहायला मिळावा म्हणून तिने सर्वस्व वेचलं, जीवही घालविला. सारे जण पैशाच्या मागे धावत असताना तिने दिव्याचा ध्यास घ्यावा हे त्या गावचं भाग्य म्हणावं लागेल. पण तिला दिवा दिसला नाही. दिव्याचं स्वप्न पाहणारी कोण ती कलावती? तिचा उद्ध्वस्त महाल प्रकाश व तेजाच्या शोधाचं प्रतीक म्हणून उभा आहे. परतताना त्या महालाकडे मी पुन्हा पुन्हा वळून पाहत होतो. तिच्याविषयीचे विचार मनात येत होते. कोण ती? कोणाची कन्या? सुंदर तर असेलच, पण असं वेडं स्वप्न तिच्या मनात आलं तरी कसं? दिव्यासाठी शरीर दिलं, देहाचा सदुपयोग आणखी काय असू शकेल? मित्रो, चिदंबरी सरांचा लेख इथे संपतो. खुद्द निसर्गानेच ज्याच्यावरती आपली माया धरली, पाखर माया धरली, त्या निसर्ग लेखकाचे, त्या निसर्गप्रेमी तत्ववेत्याचे हे दिवा विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा लेखासोबत किंवा एखाद्या सुंदरशा कथेसोबत किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासोबत. तोपर्यंत आजच्या या लेखावर विचार करा, चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.